काय झालं मग, किती वाजता येऊन राहिले? हे भजन पार्टी किती वाजता येऊन राहिले भजनवाले? येते ना ते 12च्या पहिलेच येते. आत्ताच फोन लावला होता, म्हणे तुम्ही टेन्शन नका घेऊ काकाजी, म्हणे आम्ही 12च्या पहिलेच येतो असे म्हणत होते. 12च्या पहिले? एवढ्या लवकर? एवढ्या लवकर म्हणजे? तर इथंच राहायचं म्हटलं घरी, येऊन राहिले तर, नाही तर मग वेळेवर गायब राहायचा. कुठं जाईन आता, घरी कार्यक्रम आहे ना, कुठं जाईन मी, इथंच आहे, घरीच आहे, कुठं नाही जात. तसेच म्हणता तुम्ही, कुठं नाही जात, कुठं नाही जात. ऐन येवाच्या टायमिले पाहुणे येते आणि तुम्ही गायब राहता. त्याच्यानं पहिले सांगून ठेवतो कुठं जाऊ नका. आता पाहुणे घेऊन येईन तर बसा उठा नाही लागत काय त्याच्या संग? अहो नाही जात ना मी, कुठंच नाही जात. तू पाय ना तिकडे, काय नाश्ता काय बनवून राहिली, तर त्याची व्यवस्था करून ठेवतो. मला सांगून राहिली असं करा तसं करा, कुठं जाऊ नका. नाश्त्याचं टेन्शन नका घेऊ. करून राहिली ना सुनबाई, करून राहिली बबिता. नाश्त्याचं टेन्शन नाही घ्यावं लागत, सांभाळून घेते ते तिकडे. बरं ठीक आहे. बबिता काय बनवतं मग नाश्त्यासाठी? थोडा थोडा बनवून घे. काय बनवतं तर? पोहा बनवतं, उपमा बनवतं. आल्याबरोबर द्या लागेल ना सगळेले, मग आरामात होत राहते कार्यक्रम. होय, मी तोच विचार केला. आल्याबरोबर आता एकदम कार्यक्रमाला सुरुवात तर नाही होणार. त्याच्यानं म्हटलं पहिले थोडा थोडा पोहा बनवून घेऊ. थोडा थोडा नाश्ता होऊन जाते, चहा नाश्ता. कार्यक्रम मग आरामात होत राहते. आणि लेटही झाला कार्यक्रम तर काही हरकत नाही मग. हो तेच म्हटलं. तर ते निघाले म्हणते, येण्याच्या तयारीतच असन बहुतेक, रस्त्यानंच आहे. तर त्या हिशोबानं कर मग कामं. हात उरकून थोडेसे, तोपर्यंत मी बाहेरचे कामं पाहून घेतो काय काय आहे तर. बरं ठीक आहे. नाही तुम्ही पाहून घ्या, बाहेरचे कामं पाहून घ्या. मी पाहतो इकडे काय बनवायचं आहे काय नाही. पोहा घिया बनवतो आणि इथे आल्यावर मग चहा बनवा लागेल. चहा काही आतापासून नाही बनवून ठेवत. आणि पोहा इथे आल्यावरच बनवा. फक्त कांदे मिरच्या हे ते कापकूप करून ठेवून देतो. मग काय गरम गरम नाश्ताच बनवायचा राहील. बरं ठीक आहे ना, तसं कर मग. आणि हे लेकरं पाहायचं म्हटलं, कुठं गेले काय गेले, लक्ष ठेवतो त्याच्यावर. होय ठेवतो ना, मी लक्ष ठेवतो. घरातच आहे ते, टीव्ही पाहून राहिले दोघे जण. बरं बरं कर मग कामं. चाल गड्या, बाहेर जाऊन पाहतो काय काय बाकी आहे तर. पूर्ण तयारी करून ठेवा लागेल, नाही तर मग वेळेवर हे नाही आहे आणि ते नाही आहे. त्याला यायच्या पहिले पूर्ण व्यवस्था झाली पाहिजे. अमाय बाई पाय, पाहुणे आले येईन, अजून इथं तयारी नाही. लवकरच आले गड्या ये भजनवाले. काय करून राहिली शांताबाई? शांताबाई काय करून राहिली? ये ना इकडे, पाहुणे आले म्हटलं, हे आपले भजनवाले. अमाय बाई आले, लवकरच आले. नमस्कार नमस्कार. या या बाई, बसा बसा. काय छान आले बाई तुम्ही? ऑटोन आले का स्पेशल गाडी करून आले? आम्ही काय काकू, आमची स्पेशल गाडी आहे, स्पेशल गाडीने चाललो आम्ही. चांगलं झालं ना बाई, आल्या तर लवकर आल्या तर चांगलं झालं. आम्हाला असं वाटलं तुम्ही लेट म्हणबा, तुम्हाला 12-1 वाजन म्हटलं येवाले, पण तुम्ही 12च्या पहिलेच आले. हो काकू, आता आमची स्पेशल गाडीच आहे. कुठेही जातो आम्ही, कोणत्याही गावाले तर आमची गाडीच आहे. त्याच्यानं आम्हाला उशीर घेशे नाही होत. आणि पाण्या पावसाचे दिवस आहे, त्याच्यानं आम्ही उशीरच नाही करत ना. अर्धा 1 तास लवकर जाईन, पण आम्ही उशीर नाही करत. हो बाई, असंच पाहिजे ना, असंच पाहिजे. नाही तर मग कोणी सांगते 1 वाजता येतं आणि येते 2 वाजता. बसा ना बाई, बसा. भाऊ या ना, बसा. हो हो बाई, बसतो बसतो. मी काय म्हणतो, एक काम करतो. आता तिकडे नाश्ता बनवून राहिली बबिता, बनलाही असं नाश्ता. तर गरम गरम पोहा चहा पाणी थोडीशी व्यवस्था कर यायची. तोपर्यंत मी गावात जातो आणि सगळेले बोलावून आणतो लवकर. बरं ठीक आहे ना शांताबाई, जाय तू बिंदात जा. इकडे पाहतो मी काय करायचं आहे काय नाही तर. आणि तिले मदत करतो मी बबिताले. हो हो, तर सांभाळून घे मग. इथं मी पटकन जातो आणि बोलावून आणतो सगळेले. आता आलेच आहे तर काय लेट करा कार्यक्रमाले, नाही तर काय मग. जाय बोलावून आणतो सगळेले. बरं बसा मग बाई, तुम्ही बसा आणि दादा तुम्ही बसा, येतो मी 2 मिनिटात. बरं ठीक आहे ना बाई, बसतो आम्ही, या तुम्ही. रुपा, रुपा काय करून राहिली गड्या ये? रुपा काय करून राहिली घरात? चाल ना पटकन तिकडे, करू लागजो काम. चाल पटकन, आले म्हटलं ते भजन मंडळी. अम्मा एवढ्या लवकर मावशी? 12 वाजले. 1 वाजता येणार होते ना? हो 1 वाजता येणार होते, पण लवकरच आले. पाण्या पावसाच्या ना लवकर आले म्हणते. तर मी म्हटलं आता आलेच तर कार्यक्रमाला काय लेट करा. त्याच्यानं आता मी सगळेला आवाज देऊन देतो गावात. तोपर्यंत तू घरी जाय आणि बबिताले 2-4 कामं करू लागजो. नाश्ता बिस्ता बनवू लागजो पटकन. हो येतो ना, आता येणारच होती मी. माझे कामं भीमा झाले, आता निघणारच होती. तेवढ्यात तुम्हीच आले. बरं जाय मग. आणि ह्या सुनीलला आवाज देऊन दे ना. सुनीलला आवाज देऊन दे. आणि तुझी सासू काय करून राहिली कलाबाई? तिला आवाज देऊन दे, चाल म्हणा. ठीक आहे ना, सांगतो मी. यायले सांगतो आणि माझ्या सासूले सांगतो. हो आता काही मी त्या सासूला आवाज देत नाही, माझ्याजवळ काही टाइम आहे नाही. मला पटकन गावात जावायचं आहे. तर ये मग. सांगून दे पहिले सुनीलले आणि तुझ्या सासूले सांगून दे आणि जाय मग घरी. बरं चल बाप्पा, पटकन जातो. बाई प्रीती काय करून राहिली आता तू? काही नाही काकू,
घरी येतो थोड्या वेळानं. अमाय थोड्या वेळानं म्हणजे किती वेळानं येतो? चाल ना आता पटकन. हा आले ना पाहुणे, चल. आले काकू? हो हो आले ना, म्हणूनच आली मी इकडे बोलावाले. चाल मग पटकन. आणि कुठं गेला किशोर? दे ना त्याला आवाज. चाल म्हणा. हाय ना, घरीच आहे ते. आज नाही गेले कामाले. त्याला सांगितलं आज काकूच्या घरी कार्यक्रम आहे, तर आजच्या दिवस नका जाऊ म्हटलं, तर नाही गेले ते. घरीच आहे, टीव्ही पाहून राहिले. हा काय तर दे ना मग किशोरला आवाज. आणि चला मग तुम्ही दोघे जण चला, तोपर्यंत मी गावात जातो आणि अजून सगळे आवाज देऊन देतो तिकडे मंदाच्या घरी, आशाच्या घरी जाऊन. बरं ठीक आहे ना काकू, जा तुम्ही, येतोच आम्ही. ठीक आहे, या मग. हा लवकर कार्यक्रम चालू करायचा आहे, नाही तर मग इथंच टाइम करजो. नाही नाही, टाइम काय ते करतो आता, कामं गिमं तर झालेच आहे. आता निघतो ना, घरात जातो, यायला आवाज देतो आणि दरवाजा गी लावून येतो मग मी, कुलूप गिलूप लावून. बरं ये मग. वहिनी ह्या कढईतच बनवावं लागते ना पोहा? हो त्याच्यातच बनवून घेऊ ना, मावन ना एवढा पोहा त्याच्यात. हो हो आरामात मावते, आरामात मावते, मोठी आहे ना कढई. बरं ठीक आहे ना, त्याच्यातच बनवून घेऊ मग. ठीक आहे ना, मी पोहा बनवून घेतो. अजून काय काय बनवा लागते? आता काय काहीच नाही, फक्त पोहा बनवणे आणि चहा तर मग वेळेवर बनवू आपण. बरं ठीक आहे ना, देऊन देतो मग मी पोहा बनवून सगळेले. हो हो. वहिनी तिखट मीठ बरोबर आहे का कमी जास्त? बरोबर आहे काय? बरोबर आहे ना रुपाताई, बरोबर आहे. कमी नाही ना जास्त नाही, बरोबर आहे. मस्त बनला पोहा बिया. रुपा बबिता झाले का तुमचे काम? आटोपलं का इकडचं सगळं? हो मावशी आटोपलं ना, सगळंच आटोपलं. आता फक्त चहा बनवायचा आहे, तर पहिले नाश्ता देऊन देऊ, मग चहा बनवतो. नाही राहू द्या, नाश्ता गिश्ता नाही करत म्हणते, जेवण करूनच आलो असे म्हणून राहिले ते. तर राहू दे बबिता, आताच काही नाश्ता नको देऊ. आता कार्यक्रम होऊ दे पहिले, मग देऊन देऊ नाश्ता सगळेले एक कायानं. हा काय कोण आता नाश्ता नाही करत म्हणते? नाही राहू द्या म्हणते, आम्ही जेवण करूनच आलो, तर पहिले कार्यक्रम घेऊ द्या आणि मग करण म्हणते नाश्ता. बरं ठीक आहे मग आई, झाकून ठेवून देतो आता. हो झाकून ठेवून दे आणि मग कार्यक्रम झाल्यावर गरम करून देऊन देता मग ह्याच पोहा. डबल कायले बनवा लागते मग? ठीक आहे ना आई. हो तर सगळं झाकझूक करून ठेवून द्या व्यवस्थित आणि चला मग तिकडे कार्यक्रमाला सुरुवात करून घेऊ म्हटलं. उशीर कायले करायचं? नाही तर काय मग, आता नाश्ता करत नाही म्हणते, तर घेऊन घ्या मग लवकरात लवकर कार्यक्रम उरकून. बरं चाल मग बाई बबिता रुपा, या मग तुम्ही. आले सगळेजण आले. आले या एवढ्या लोक सगळेजण? हो हो आले ना, बसले आहे, म्हणूनच तर मी तुम्हाला इकडे आवाज द्यायला आले का या बा तुम्ही बी म्हणून. या मग तिकडे. ठीक आहे ना, येतो आम्ही.
बापरे, लय लवकर आले तुम्ही. हा, लय लवकर आले म्हटलं दोघे जण. हा, एवढ्या लवकर या लागते काय कार्यक्रम आटोपल्यावर? काहून सुनील, काहून लेट झाले तुम्ही? माहित तर होतं 1 वाजताचा कार्यक्रम आहे म्हणून, तरी लेट आले काय? नाही नाही मावशी, लेट नाही आलो आम्ही, मगानीच आलो. बाहेर बसलो होतो, प्रकाश भाऊ, सुभाष भाऊ आणि मी बाहेरच बसलो होतो. आता इकडे म्हटलं घरात जागा आहे नाही आहे, त्याच्यानं इकडे काही आलो नाही. हा काय, पण एवढी मोठी तर जागा होती इकडे. इकडे येऊन बसते तिघे जण बाहेर बसल्यापेक्षा. किती मोठी आहे जागा घरात. काही नाही होत मावशी, आम्ही बाहेरूनच मस्त भजन ऐकले. भजनाचा कार्यक्रम मस्त झाला शांता मावशी, 1 नंबर आहे, 1 नंबर. हो शांता काकू, मस्त भजन म्हटले आहे ना, मस्त 1 नंबर. असं ऐकूशाच वाटे, असे म्हणत होते. मस्त पूर्ण मन लागलं होतं त्याच्या भजनेत. असं वाटतं ऐकतच राहा ऐकतच राहा. मस्त म्हटलं आहे ना ताला सुरात. हो हो, प्रकाशच्या बाबांना सांगितलं नाही यायले. मस्त पार्टी सांगितली ह्या वेळेची. 1 नंबर हा बाई, 1 नंबर. तुमचे भजन लय आवडले आम्हाला. धन्यवाद काकू, धन्यवाद. आता याच्या पुढं कधी कार्यक्रम राहिला तुमच्या गावात किंवा कोणाच्या घरी तर आम्हाला सांगत जा. आमचा नंबर घेऊन घे जा तुम्ही, आणि तुमचाही नंबर देऊन देता आम्हाला. तसं तर म्हणा आमचा नंबर आहे शांताराम काकाजवळ, दिला आम्ही त्यांना. असं असं दिला का काकाजवळ नंबर? ठीक आहे ना, मग घेऊन घेईन आम्ही. हो आहे ना शांती, माझ्याजवळ नंबर आहे. ह्या भाऊचाही नंबर आहे आणि त्या बाईचाही नंबर आहे. बरं बाई बबिता, एक काम कर ना मग, आता सगळेले चहा नाश्ता देऊन दे. मस्त पोहा किंवा गरम कर आणि देऊन दे सगळेले. बाई रुपा, जाय थोडीशी मदत करू लागेल. हो मावशी, करू लागतो ना, करू लागतो मदत. चला वहिनी मग. बरं चला. वहिनी, जिलेबी ठेवली ना सगळ्या याच्यात का भुलली मी कुठे ठेवायची? ठेवली ना रुपाचे, सगळ्या याच्यात ठेवली. तसं पाहून घेऊ देवाच्या वेळेस. तर आता एक काम करा, तुम्ही ट्रे घ्या आणि नेऊन द्या सगळेले. तोपर्यंत मी पाण्याचे ग्लास घे भरून ठेवतो आणि चहा ठेवून देतो गॅसवर. ठीक आहे ठीक आहे, मी नेऊन देतो नाश्ता. तोपर्यंत तुम्ही चहा बनवून घ्या. आणि होईन वहिनी, एवढ्या प्लेटा अजून बनवा लागन, कमी पडन ना. 5 न 5 10 प्लेटा बनवल्या आपण ना. कमी पडन ना 10 प्लेटा, अजून बनवा लागन आपल्याला. आता ते भजन म्हणणारे आहे, तेच तर 3 बाया आणि 1 माणूस, म्हणजे ते 4 जण आहे. आणि आपल्या गावातल्या बाया आहे अजून 5-6 जणी, आणि माणसं असन 5-6. हो वहिनी, कमी पडन 10 प्लेटा. बनवा लागन आपल्याला 5-6 अजून. हो बनवा लागन ना. आता ते भजन मंडळी आहे, त्याच्यातले 4 जण ते, आणि मग आई आहे, चंद्रकला मामी आहे, तिकडे प्रीतीताई, मंदाताई, म्हणजे त्या 4 जणी म्हणजे 8.
आणि काही माणसं आहे, किती आहे तिथं माणसं तर नाही माहीत म्हणा किती काय काय आहे, तर पाहून घेतो मी तशी आता. ठीक आहे ना, पाहून घ्या. तोपर्यंत मी 4-5 प्लेटा बनवून ठेवतो. लेकरं आहे तर लेकरासाठी बनवून घे जा प्लेटा 2-4. ठीक आहे ना. ठीक आहे ना वहिनी, देऊन द्या मग तुम्ही पोहा. घेऊन घ्या ना तुम्ही, करून घ्या ना नाश्ता. मग करून घ्या ना. आता सगळे जण संग मंग करून राहिले तर करून घ्या. राहू दे ना, मगानीच नाश्ता केला होता, आता भूक नाही आहे. करन ना मी, नंतर करन थोड्या वेळानं. ठेवून दे. प्रकाश भाऊ घेऊन घ्या आता आमच्यासोबत थोडा थोडा नाश्ता करून घ्या. आम्ही करून राहिलो, तुम्ही करून घ्या. घ्या जेवढं खाणं होते तेवढं खा. द्या वहिनी, द्या प्रकाश भाऊले द्या. हो प्रकाश भाऊ, घेऊन घ्या, करून घ्या नाश्ता. घ्या ना, सगळे म्हणून राहिले, मान तर ठेवत जा. नेहमी येते काय आपल्या घरी, कार्यक्रमातच आले ना, मग करून घ्या नाश्ता. काय तुम्ही बी लहान लेकरावानी वागता. घ्या, पकडा प्लेट. बरं देऊन दे, करतो मी. ठेव तिथं, येतो मी हात धुवून. बरं, कर जा. आणि कोण आहे अजून बाहेर? तिकडे न्या लागन का नाश्ता? बाहेर काय, बाहेर कोणी नाही आहे आता. आम्ही 5 जण होतो तर इकडे आलो. आणि तिकडे दिवाकर काकाजी, बाबा आणि ते अंबादास काका आहे तर ते हॉलमध्येच बसले आहे. बरं, ठीक आहे ना, ठीक आहे. तिकडे देऊन देतो मी नाश्ता, तुम्ही करून घ्या आता. हो सगळेले नाश्ता देऊन दे आणि पाणी आणून दे मग. हो, आणून देतो ना. पहिले नाश्ता देऊन देतो, मग पाणी आणून देतो. बरं दे मग सगळेले. या मग प्रकाश भाऊ, बसा इकडे. हो बसतो. नाश्ता गिश्ता कायले ठेवला प्रकाश भाऊ? नाही दिला असता नाश्ता तरी चाललं असतं. नाही असं कसं, नाश्ता ठेवाच लागते. कार्यक्रम राहिला घरी तर नाश्ता देत नाही काय? सगळेच देते नाश्ता. आता तुम्ही सांगा, कोणी येते तर फक्त चहा पाजूनच हाक लाव काय? नाश्ता जेवण ठेवलं तर चांगलं वाटते. तसं तर म्हणा आमची इच्छा जेवण ठेवायची होती, पण वेळेवर काय करावं काय नाही त्याच्यानं काही सुचलं नाही. हो, वेळेवर ठरलं आमचं भजनाचा कार्यक्रम ठेवू म्हणून. आणि त्याच्यात आमच्याजवळ टाइम बी नाही. मग रात्रभरात काय करन? भाजीपाला आणणं, स्वयंपाक बनवणं, स्वयंपाकाले बाया सांगणं, त्याच्यानं मग राहू द्या म्हटलं. नाही तर काय, मग स्वयंपाकाचा कार्यक्रम जर ठेवला असता जेवणा खावणाचा तर मग भांडी आणा, हे आणा, ते आणा, मग सामान भाजीपाला, दळण पीठ लय लागते ना स्वयंपाकाचं म्हटलं तर. मग पातरवाळी, डवणे, हे ते ग्लास सगळंच सामान आणा लागते. नाही तर काय, मग त्याच्यानं म्हटलं बरं जाऊ द्या, नाश्त्यावरच भागून घेऊ म्हटलं. पुढच्या वेळेस जर आपण कार्यक्रम ठेवू घरी तर तेव्हा जेवण ठेवू म्हटलं. मग काय तरी चांगला झाला ना कार्यक्रम? मस्त 1 नंबर. हो, छान झाला कार्यक्रम. बबिता, जा ना तू नाश्ता देऊन दे आणि मग पाणी घेऊन ये. हो, जातो. करा मग दादा नाश्ता. हो बाई, करतो. बाई बबिता, दिला ना सगळेला नाश्ता? तिकडे प्रकाशचे बाबाजी बसले होते टीव्ही वाल्या रूम मध्ये, तर तिकडे नेऊन दिला ना सगळेला? हो आई, सगळेलेच दिला नाश्ता. आता फक्त रुपाताई आणि मी राहिली. काय तर करून घ्या ना तुम्ही. इकडेच घेऊन या, रुपाली आवाज दे. इकडेच या तुम्ही दोघी जणी, संगमंग करून घेऊ. आई चहा बनवून राहिली ना रुपाताई? करतो ना मी, तिकडेच करतो. बनवतो ना म्हणा, आरामात बनवतो. कुठं जावत आहे आता आपल्याला? आता चहा पिऊन थोडी जाणार आहे नाश्ता करून. बसन गप्पा गोष्टी करून टाइमच लागते. बोला रुपाले, ये म्हणा इकडे नाश्ता कर, मग करजो चहा, मग बनवजो म्हणा. हो वहिनी, बोलावून घ्या ना रुपाले, इकडेच बोलावून घ्या. काय तुम्ही दोघी जणी तिकडे करता? सगळे जण इकडे बसले आहे ना, या इकडे संगमंग करून घेऊ. बरं ठीक आहे, आणतो मी दोघीच्याही प्लेट आणतो, बोलावून आणतो रुपाबाईले. नाही तर काय मग आणा बोलावून. रुपा, तुझी सासू काऊन नाही आले? दिसलीच नाही मुली. येईन म्हणत होती ना. सांगितलं का नाही सांगितलं तू ना तुझ्या सासूले? नाही तर मग अजून म्हणून शांताबाईच्या घरी कार्यक्रम झाला आणि मला सांगितलंच नाही. सांगितलं ना मावशी, माझ्या सासूले त्याच दिवशी सांगितलं, पण तिलाच नसन येवायचं. सकाळी म्हणे कंबर दुखते म्हणत होती, तर लोटली होती ते बाजेवर. म्हणत असं अजून जाईन मी तर बसू अजून कंबर दुकान, असं काही वाटलं असेल तिला. त्याच्यानं नाही आली. आवाज तर दिला होता मी आले तेव्हा. मी चालली म्हटलं ये जा तुम्ही थोड्या वेळानं, तर काहीच नाही बोलली. काय नसन येवायचं मग तिले? मी म्हटलं का तूनच नाही सांगितलं? नाही मावशी, मी पहिलेच सांगून देतो. मग काय ले मग अजून म्हणून मले पाय बा स्वतः चालली जाते आणि मले कुठं नेते अशी म्हणते ना, म्हणून मी पहिलेच सांगून देतो येव का नाही येव.
बोलायचं काम नाही ठेवत मी आता. कुठेही जाईन तर सांगून जातो मी, इथं चालली तिथं चालली, याच आहे काय, याच असं तर येत जा, पहिलेच सांगून देतो आणि येतो मग. असं असं हो, म्हणजे माहित राहते मग तुझ्या सासूले कुठं गेली काय गेली नाही काय. हो, तर एक काम करजो मग, आता तू घरी जाशील, आता म्हणजे आताच नाही, जेव्हा बी तू जाशील तेव्हा नाश्ता घेऊन जाजो तुझ्या सासूसाठी आणि तुझ्या पोरीसाठी, दोघी जणीसाठी. बरं ठीक आहे ना, घेऊन जाईन. शांता काका, तुम्ही रुपाले म्हणता घेऊन जा जा, आणि मला नाही म्हणत काय माया पोरासाठी? हा, मी बी घेऊन जाईन माया पोरासाठी नाश्ता. शांताबाई, प्रीतीला देजो ना. हा, प्रीतीला नाही देत का तिच्या पोरासाठी? माय काऊन नाही, घेऊन जाजो ना. हा, नेजो प्रीती म्हणता, तूही घेऊन जाजो तुझ्या पोरासाठी. हा, आणि गुलाबसाठी घेऊन जाजो, गुलाब नाही आला ना. राहू दे ना मावशी, आता मी तर करून राहिली नाश्ता. राहू दे, काय होते, नाही नेणार तर नाही हो, घेऊन जाजो ना. घरी राहिल्यापेक्षा, वाया गेल्यापेक्षा घेऊन जाजो. हा, खाण्यात तरी येईन, नाही तर घरी मग तसंच राहीन. नाही तर काय मग, लय मोठा पोहा उरला, लय मोठा उरला. आपण जास्त वाजताच बनवला. मला असं वाटलं लय लोक येईन बा, पण लय जण नाही आले ना आपल्या गावातले. नाही तर काय मग, हा इथं कोण खाईन मग, घेऊन जातात सगळ्या जणी थोडा थोडा. हो आई, देतो ना मी, सगळेलेच देतो थोडा थोडा बांधून. बरं, आणि चंद्रकलाला देजो. हा, चंद्रकला घेऊन जाजो. राहू दे ना शांताबाई, माझ्या घरी काय लेकर आहे काय? कोण खाणार आहे? आम्ही दोघच जण आहे खाणार आहे. मला गेले नाही पाहिजे बाबा. आता नाश्ता तर करूनच राहिली मी, मग घरी गेल्यावर कोण नाश्ता करण? खाजो थोड्या वेळानं, थोड्या वेळानं खाजो, घेऊन जाजो. देजो बाई बबिता. हो आई. बरं, करा मग, आरामात नाश्ता करा मस्त. चहा घी होती आरामात, टेन्शन नका घेऊ. बरं, करत आहे. या मग मित्रांनो, तुम्ही बी नाश्ता करायला. आणि सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला मग, उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.